आता चर्चा करूयात बुलढाण्यातील युवा शेतकरी कैलास नागरे यांच्यावर. का केली होती त्यांनी होळीच्या दिवशी आत्महत्या? काय मागणं होती त्यांना? का आंदोलन करत होते? का 7 दिवसापासून ते अन्नत्याग केला होता त्यांना 2020 मध्ये राज्य शासनातर्फे युवा शेतकरी पुरस्कार पण भेटलेला होता. त्यांची 3 मजली शेती पद्धतीद्वारे ते प्रचलित झालेले होते. एवढं शिक्षित माणूस सुद्धा आत्महत्या करू शकतो म्हणजे शोकांतिकाची गोष्ट आहे. महाराष्ट्रात काय करते मग गव्हर्नमेंट? सरकार शेतकऱ्यांना पाणी देऊ शकत नाही साधन शेतीसाठी, तर मग काय फायदा? खडकपूर्णा जलाशयातून कालवा करून त्यांनी 14 गावांसाठी मागणी केली होती की शेतीसाठी पाणी मिळेल बा यासाठी, पण ते सुद्धा गव्हर्नमेंट देऊ शकले नाही, तर त्यामुळे त्यांना आत्महत्या करावी लागली. शेवटी 3 पानाचं नोट लिहून त्यांनी आपलं जीवन संपवलं. शोकांतिकाची गोष्ट आहे. 1982 साली नगरसेवक असताना महात्मा ज्योतिबा फुलेंनी ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या विरुद्ध हंटर कमिशनला पत्र लिहिलं होतं आणि तेव्हा सांगितलं होतं की शेतकऱ्यांना कालवे बनवून द्या, तुम्ही बंधारे बनवून द्या, तलाव बनवून द्या, जेणेकरून शेतकऱ्यांसाठी पाणी पुरवठा होईल. ब्रिटिशांच्या वेळी महात्मा फुले यांनी एवढं पत्र लिहून त्यांना सजेशन दिलं होतं आणि आता तर आपल्याला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष होऊन गेले आणि गुलामीचा काळ तर तो 150-200 वर्षपूर्वी वेगळाच. तरी सुद्धा शेतकऱ्यांना तुम्ही सोयीसुविधा देऊ शकले नाही, तर मग ही लज्जास्पद आणि एकदम खेदाची गोष्ट आहे.